असे सदर सभेत सर्वांमध्ये सांगण्यात आले. इतर विषयासंबंधी चर्चा करण्यात आली असता ग्रामस्थांकडून सांगण्यात आले की CSR फंडातून विकास कामांची मागणी करणे, दिवाबत्ती दुरुस्ती करता एका व्यक्तीची निवड करण्यात आली. पिण्याच्या पाण्याच्या टाकीकडे प्लास्टिकच्या टाक्या न बसवता अंडरग्राऊंड टाकी बसवणे, तलावाची स्वच्छता करणे, राजेश महिला एक पत्र देणे की शाळेच्या रस्त्यावर ट्रक जात असल्यावर तो रस्ता खराब केला जात आहे म्हणून तो रस्ता तात्पुरत्या स्वरूपात पायवाट म्हणून करून देण्यात आला. सचिवांनी SR संदर्भात ग्रामस्थांना सविस्तर अशी माहिती सांगितली की ज्या ग्रामस्थांनी म्हणजे जे SRचे काम होतं त्या SRची माहिती तसेच ग्रामस्थांनी पण सूचित केले की गटारविषयी व पाईपलाईन विषयी चर्चा तसे गटारीची पाईपलाईन बाहेर काढण्याबाबत सांगण्यात आले. काशीपाडा येथे खाते क्रमांक 212 व गट क्रमांक 181/9 हा सातबारा ग्रामपंचायत अन्सारी नावी आहे. तसेच तिथे नंदू मला यांनी त्या जागेच्या बाजूला कंपाऊंड करायला लागले आहे. त्या जागेची सहनिशा करावी. तसेच श्री नंदू मला या सांगण्यात आले की ज्या दिवशी जागेची नोंदणी असेल त्या दिवशी ग्रामपंचायत कमिटी या समोर बोलावून घेणे, अन्यथा आपण तिथे काही काम चालू केले असते त्वरित बंद करण्यात येईल. याच्याविषयी कोणाला काय बोलायचं आहे का प्रोसिडिंग? मी एवढे विषय जे वाचले त्याच्यावर तुम्ही काय उपाययोजना केली नाही मॅडम? नाही, उपाययोजनाचं सांगते. पहिला विषय होता आपला GPDP आराखडा घ्यायचे, म्हणजे ते सगळं आराखडा तयार केला. तो आता आराखडा पण मी तुम्हाला वाचन करून देते. त्या आराखड्यासाठी आपण पहिली हे लावली होती, मीटिंग लावली. त्या आराखड्याचा संदर्भाचा पूर्ण आराखडा तयार केला. दुसरा विषय होता की आपण त्या सांगितलं होतं की गटारातून पाईपलाईन बाहेर काढायची. त्याच्याविषयी पूर्णपणे झालाय. काल माणूस आलेला तो काम करायला तयार आहे. ते पण कसं दाखवलं की पहिलं पंचायत समिती यांना पत्र दिलं की गटारातली लाईन आपण हे करणार आहोत. त्यांचं बोलणं झालं की पहिलं काय म्हणत होती की अर्धी लाईनी गटारीतून पाईप हे करायचं क्लिप लावून आणि अर्धी बाहेर. पण जेव्हा ते इंजिनियर म्हणतात की अर्धी तशी लाईन करू नका कारण कधी प्रेशर आला तर ती हे होऊ शकते, पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतात. म्हणून त्यांनी काय सांगितलं की ते स्वतः आले आणि आपली कमिटी मेंबर पण सगळे गेले. ते म्हणाले की एका बाजूला तुम्ही खोदून घ्या, PCC करा 4 इंचाचा आणि त्यात पाईपलाईन टाका, म्हणजे ते बरं होईल. कारण ते कधी प्रॉब्लेम झाला तर पुन्हा गटारी पाईपलाईन हा पाईप कुठला म्हणता तुम्ही? जी आता नवीन पाईपलाईन असणार आहे ती कोणती आणि याला मामा एक याला खर्च कसा करणार? काय तो टाकायला तू टाकूच नका आपल्याला. हा काळाच पाईप आहे. नाही ना पुढे जाता हा व्हाईट पाईप आहे बाजूचा. पुढचा नाही रे बाबा, आपण गटारीच्या बाहेर काढायचा तोच काढायचा. बाहेर काढायचे ते आपण हे केलेलं आहे ते काढून तो तिकडे टाकू. वाढीचे पाईप टाकले नाही तो नाही पाईप पाईप आहे ना, पाईप आहे ती बाहेर काढायची आहे ना, तो पाईप बाहेर काढायचा फक्त असं. आणि ही पाईप पाईप टाकलेली आहे पुढची भोई पाड्याकडे गेली ना ती आपल्याला करायची आहे. पण ते गटारीचं काम घ्यायचं आहे. ते गटारीचं काम घेताना मग ती त्याच्यावर काही घ्यावं. ते पाईप टाकून जात असं म्हणतो मी. दिलीप होतात पाईप HD पाईप मी काय सांगतो, प्रत्येक वॉर्डचा प्रॉब्लेम आहे, बरोबर आहे. वॉर्ड वाईज प्रॉब्लेम आहे. वॉर्डचे मेंबर पण पाहिजेत नाही ते सर्व वॉर्डचे मेंबर आहेत. पहिली गोष्ट कुठली ग्रामसभा घ्यायच्या अगोदर वॉर्ड मेंबर त्यांच्या वॉर्डमध्ये सभा घ्यायला लागते, बरोबर आहे. ती घेत नाही आपल्याकडे, कोणच नाही घेत. पण निदान त्या वॉर्ड मेंबरने इकडे यावं, हिथं विनंती करू शकते ग्रामपंचायत त्यांना. आता समजा आमच्या वॉर्डचा प्रॉब्लेम आहे तर आमच्या वॉर्डचा एक वॉर्ड मेंबर इकडे आहे, त्यांना आम्ही सांगू शकतो हा जो गटराचा पाईपलाईन आहे तो आमच्या वॉर्डमधून आहे, बरोबर, म्हणजे शाळेच्याकडचा वॉर्ड मेंबर आमच्याकडे आहे. जसं काशीपाडचा प्रॉब्लेम असा असेल मग काशीपाडचा वॉर्ड मेंबर तिकडे मिळत नाही. काय करणार? जरा बोलवा ना. नाही म्हणजे बोलवा, एरिया वाईज वॉर्ड मेंबर आहेत ना, सगळ्यांना बोलवा. 2 वर्ष झाले आम्ही सतत एक मुद्दा घेतो, रमाकांतनी आम्हाला दिसत नाही. तुम्ही काय करत नाही ऍक्शन काहीतरी सभा तुमचे येत नाही, त्यांचे काहीतरी रिझन असतील. मासिक सभेला तर 10 जण उपस्थित असतात, तेव्हा सर्व येतात, तेव्हा टाइम भेटतं. ग्रामसभेला नाही टाइम भेटत. आणि ग्रामसभेच्या आधी वॉर्ड सरपंच मॅडम ऍक्शन घ्या ना, तुम्ही ऍक्शनच नाही घेत. तुम्ही प्रत्येक वेळी सांगता नाही जमत ग्रामसभेला यायला, ग्रामपंचायत चालवायला तर तुम्ही राजीनामा द्या. लिहून टाका. आता एवढी तो चार मॅडम 1 मिनिट कागदार नको करा, मस्टरमध्ये डायरेक्ट एंट्री करा. लिहून घ्या. नाही तुम्ही रजिस्टरला एंट्री करा डायरेक्ट. डायरेक्ट. कागदार भरोसा नाही आहे.
प्रोसिडिंग बुक मध्ये इकडे लेडीज उपस्थित आहेत वॉर्ड मेंबर जेंट्स तुम्ही नाही प्रॉब्लेम आहे. तुमचा एक कर्मचारी बोलवा, त्याला बसवाने बाजूला लिहून घ्या. 2 वर्ष जर येत नाही म्हणजे काय? आणि लेडीज येतात ना इथे, आता लेडीज आहेत 4 उभ्या. विषय हा प्रोसिडिंग वरच घ्यायला तुम्ही सांगितलं. आराखड्याची हे थांबा ना एक मिनिट. आपण मागे जी सभा घेतली आराखड्याबाबत ती तुम्ही प्रोसिडिंगला वाचले आता ना. त्याच्या अगोदरची जी ग्रामसभा झाली ते तुम्ही वाचले ना. आम्ही भरपूर तुम्हाला मुद्दे दिलेले ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले ना. नाही, तसं काय नाही, मी ते वाचायला- हे विषय बघ, राजीनाम्याचा काय फंड आहे. की मॅडम वाचा. मला काही हरकत नाही, मी ती पण वाचते. असं काही प्रॉब्लेम नाही, वाचते. आमचे ते मुद्दे आम्ही ज्या मीटिंगला बोल ना तू, बोल. तुम्ही मी नाही. आम्हाला सांगा. आणि ते मुद्दे फक्त त्यात वहीमध्ये लिहिणारच आहेत का, त्याच्यावर काय होणार आहे की नाही? म्हणजे माझं असं साधं मत आहे की जर लेडीज येऊ शकतात त्यांना तुमच्याकडे काम आहे ना, आम्ही त्यांच्याकडे जाऊन एक सभेला जर- काम करणार आहे इथे जेंट्स त्याला प्रॉब्लेम काय, एक सभेला उपस्थित राहतात. ग्रामपंचायतच्या ग्रामसभेच्या आधी प्रत्येक वॉर्डामध्ये सभा घेणं अनिवार्य असते, तिथे घेतच नाही. पण इथं या तरी ना ग्रामसभेला एक मिनिट ना. थांब एक मिनिट तू. थांब जयेश, तू एवढ्यात नको प्रश्न विचारू नंतर. मॅडम हे बघा काशीपाड्यातला फेसबुकला जाहीर होते कचरा आज तुमच्याकडे पोहोचलं असेल का माहिती नाही. आज बाहेरच्या मोठे मोठे शेठ लोक ते बघतायत. त्यांनी आता मला पण परवा दिवशी सांगितलं, आम्ही मिटिंगला गेलेलो होतो कामाबद्दल, तर त्यांनी मला हे दाखवलं त्यांच्या मोबाईलमध्ये. तर आज आपल्या गावची लाच घेतात ना बाहेरची लोक. आज आम्ही वारंवार त्या सोसायटीबद्दल पण तुम्हाला सांगितलंय का तुम्ही त्या सोसायटीला बोलवा, या ग्रामसभेत बोलवा तुम्ही. त्यांचे कोण सेक्रेटरी असतील त्यांना. विषय घेतलेला आणि हा विषय नेहमी आपण घेतो आणि त्याच्यानंतर पण देखील आम्ही त्यांची नोटीस पण काढली आणि आपण स्वतः पण किती वेळा तरी साफ करतोय तुम्हाला पण माहिती आहे. परंतु तिथे काहीच निष्पन्न होत नाहीये. जिथे कचरा कुणी टाकली त्या तिकडे येऊन ते पुन्हा म्हणजे ते एरिया ते कचऱ्याचे हे करतात आणि तिथे चोळून टाकतात. नोटीस मारा ना. नोटीस मारा. बघा तुम्हाला जर गावातल्या लोकांनी केलं तर गावाला जाऊ. जर तुम्हाला नाही जमत तिथे तर एक जेसीबी बोला, आम्ही उभं राहतो. पूर्ण तो कचरा उचलतो त्या सोसायटीमध्ये टाकण्याची जिम्मेदारी आमची. म्हणजे गावात कारण का तुम्ही राहतात तिकडे तो स्वच्छता पाळा ना. तुम्ही रस्त्यावरच परत हे करता. तुम्हाला याच्याविषयी सांगते कारण आपण कचरा संबंधी आणि दिवाबत्ती संबंधी आपण हे काढलं होतं, निविदा काढली. दिवाबत्तीचा फक्त एक आला होता, कचरा संबंधी कोण आला चला नाही. द्या, चला. मी पण त्याच्यावर अर्ज दिलेलं की आमच्याशी चर्चा केल्याशिवाय वगैरे हे करू नका. आता तुम्ही चांगला डिसिजन घेत असेल, चांगला विषय तूच बोल. घेत असतील, ग्रामसभेत चांगली गोष्ट आहे. त्यातून काय तर तुम्ही पण उपाययोजना हे करा. परंतु कालच्या मिटिंगला आमच्या इथे पण झाला विषय झाला. काल वेगवेगळी मिटिंग होती तेव्हा ज्या ज्या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य वाढत आहे त्या ठिकाणीच्या सगळ्या सदस्यांना, सरपंचांना, ग्रामसेवकांना बोलवण्यात येणार आणि तिकडे कुठे उपाययोजना करायचं आहे तुमच्या गावात जरी म्हणजे त्यांचं असं म्हणणं तुमच्या गावात तुम्हाला करायचं आहे, जागा आहे असेल उपलब्ध करून देत असाल तर तिकडेच तुम्ही त्याचं व्यवस्थापन करा. डम्पिंग नका करू, व्यवस्थापन करा. जाऊ नका. त्याला व्यवस्थापन म्हणजे प्रक्रिया करायचं. आता ही जर तुम्ही सांगत असेल कारण तुम्ही पण एक पत्र दिलं होतं की आमच्याशी चर्चा केल्याशिवाय तुम्ही कोणाला काय देऊ नका. पण तुम्ही चांगल्या प्रकारे उपाययोजना ठरवा की काय करायचं असं. मॅडम ते दाद देत नाहीत का ग्रामपंचायतला? एक मिनिट ते दाद नाही देत का कचरा देतात ते? एक ताला दहा मिनिटं. मॅडम त्यासाठी मी एक काय मिनिट. बोललो का आपल्या ग्रामीण कंपन्यांच्या एरियात ती शोधा कुठे आहे. 77 गुंठ आपल्याकडे जागा आहे का नाही. 77 गुंठ आहे, 29 गुंठ आहे, हे आहे. तर तीच जागा जर आपल्याला भेटली तर आपण तिकडे डम्पिंग करू शकतात का नाही. नियोजन काय करायचं ते करू शकतात का नाही. आणि ग्रामपंचायतकडे पॉवर आहे की नाही त्याला हे द्यायला? सरळ तिकडे जावा बॅनर आणि मॅडम नाही, JCB ला त्यांच्याचकडे टाका. असं आपल्या मुंबईला होतंय. कचरा नाही त्यांच्या सोसायटीमध्ये नेऊन टाकतात ह्याच्यातवाले. तर आपण ग्रामपंचायत जास्त पावर आहे उलट त्याच्यापेक्षा. 3 सातबारे मॅडम तिकडे तुम्ही कचऱ्याचे निवेदन सर्व देतात, तिकडे एक बॅनर लावा तुम्ही मोठा. बॅनर पण तो पेटवून दिला लावली ना त्याच्यात तो पण पेटवला. तो नवीन लावा. मग ते बॅनर पण खरं सांगू आमच्याकडे फोटो पण आहेत जिथे कारण आम्ही स्वतः पण उभी राहत असेल. CCTV ला सांग ना. मॅडम तुम्ही आणि कर्मचारी जाऊन नाही होणार. ग्रामपंचायत टीम गेली पाहिजे तर फायदा होईल. तुम्हाला तिकडे जमणार नाहीत. सरपंचानी पण एवढा मॅडम, दम देणार आहे, दम द्यायचा. ग्रामपंचायत पूर्ण टीम गेली पाहिजे. दम द्यायला बिंदास. 10 जण गेले तर काय नाही करणार. ते राहणार आहेत ना बाहेरचे येऊन तिकडे ते सोसायटीमध्ये राहतात. दम द्यायला तुम्ही त्याला गाव आहे आपलं. कचरा करणं चांगलंच नाहीये. तुम्हाला तर शोधायचं असेल तर CCTV लावा तुम्ही. हा CCTV बरोबर. लावू शकता. त्याच्यावर कार्य करा. अगोदर पण घेतलेलं CCTV. नाहीतर नोटीस मध्ये सरळ या कचरा केला तर हाच कचरा JCB ला तुमच्या सोसायटीमध्ये टाकण्यात येईल. 26 जानेवारीला सांगितलं CCTV लावायला. बाहेरचे कोण नाही टाकत. मी राजरोज त्या एरियातच असतो.
तिकडे सोसायटीवाले येतात कचरा टाकतात, त्यांना आपण ओरडलं ना तर गाड्या परत मागे घेऊन जातात, आपण तिकडनं घेतला करून परत टाकतात. सोसायटी असू दे कुठे असू दे सीसीटीव्ही पूर्ण हो ठिकाणी बरोबर बोलले. मी तिथेच लावला सांगतो. मॅडम एक मिनिट, ह्यांचं काय नियोजन पाहिजे? ग्रामपंचायत काय करते? नाही, ग्रामस्थांचं आपण निवेदन हे काढलं होतं quotation. मला सांगा, आम्ही सदस्य कोणाला निवडून दिले? मॅडम तुम्हीच काय बोलताय सरपंच पाहिजे. हा त्यांना बोलू द्या. सदस्य कोणाला निवडून दिले आम्ही? आम्ही निवडून कशाला नाही बोलतो असं? त्यांचं काम आहे की नाही? ग्रामस्थ कसे करणार? मला हेच समजत नाही. आपण हे गरजेचे आमच्याची दर्शन केल्याशिवाय तुम्ही कचऱ्याचं हे करू नका, कारण की उद्या खाडीवर टाकले परत 10 गावची लोक येतात आपल्याकडे. आज त्या खाडीची हा विषय डम्पिंगचा नाहीये, हा विषय फक्त त्या गोष्टीचा त्यावर बोलतोय मॅडम मी. तर ते कचरा कुठे टाकणार आहेत? मशान तुम्ही दोघं बनवून असं काय टाकतील? मागचं पण नियोजन आपणच नाही तसं कसं काय टाकू शकतात? मी तसं नाही म्हणत, चांगल्या ठिकाणी कुठेतरी तुम्ही म्हणून मॅडम जे 3 सातबार आहेत तत्काल मोजणी लावा तुम्ही. हो. 10,000 रुपये खर्च होतो. 3 सातबाराची तत्काल मोजणी करून बघा ना तुम्ही. आपली जागा सापडली तर आपण तिकडे करूया. 1 महिन्याच्या आत लगेच मोजणीला टाका. हो पण हे मॅडम प्रश्न ग्रामस्थांनी सोडवा. 10 जणांची टीम आहे, त्याच्यात तुम्ही सोडवतच नाहीये. हा विषय आहे ना, हा तात्पुरता तिकडचा नाही आहे, गावाचा आहे. आम्ही पण कचरा नेऊन टाकतो, नाही असं नाही, पण का नाही आपल्याकडे कमी नाही आहे म्हणून आम्हाला मजबुरीमध्ये तिकडे नेऊन टाकावं लागतो. आणि तुम्ही तिकडे हे ठेवलेली आहे, कचराकुंडी ठेवलेली आहे, ठेवणार कुठे? तुम्ही एखाद्या ग्रामपंचायत मध्ये जावा, तिकडे कसं नियोजन करतात ते पाहून या आणि नंतर आपल्याकडे करा. बरोबर की नाही? आयडियाच नाही, बरोबर बोलला तो. दुसऱ्या ग्रामपंचायत जा, त्यांनी कसं नियोजन केलंय तिकडून थोडी माहिती घ्या. सरपंच मॅडमला पाठवा, पुन्हा टीम जावा आणि करा नियोजन. सरपंच मॅडमांना सांगा पूर्ण टीम जाऊ शकतात. हा इव्हन दो कर्मचाऱ्यांना पण घेऊन जाऊ शकतात. खूप आयडिया भेटेल. नावचे गाव आहे हा ना, नावचे गावा शपथ त्या गावात जा. कचऱ्याचं नियोजन गावात करा. एंट्री करतील तेव्हा तुम्ही सांगतील हे गाव काहीतरी आहे. त्या ग्रामपंचायतनं त्यांच्या सरपंचाने जे नियोजन केलंय, कचऱ्याचं नियोजन गावचं करता कोण आहे? सध्या सरपंच आहे. सरपंच त्यांचं नियोजन महत्वाचं आहे. एक मिनिट संपर्क राजीनामा दिला का नाही ते सांगा मला. पैसे टाकला नाही आता तुम्ही पैसे राहिला हा हे बघा राजीनामा. पैसे कुठं टाका? ते आहे ते नाही. हा द्या. ते राजीनामा मागे घ्यायचा हे सांगून टाका आता. हा ती सही ग्रामपंचायतच्या कोणाची तरी आहे. एक मिनिट होतं पैसे हा तुम्ही मागे तुम्हाला विचारत होते आपल्याकडे ठीक आहे, म्हणजे पहिल्या विषय अजेंड्याप्रमाणे घ्यायचं की क्लिअर करा ना. हा पण मेल आहे. हा सर. मुद्दा मेल आहे आमच्यासाठी. जरा बोला. ते नका सांगा तुम्ही ह्याचा विषय करा. तुम्ही म्हणाले बघा की मॅडम तुम्ही असं बोलले की आलेच नाही. मी असं म्हणाले आलं होतं. नाही मॅडम तुम्ही बोलले आलंच नाही. शूटिंग आहे माझ्याकडे, लावू का आता? बोललाच नाही. नाही तसं नाही. माझ्याकडे आला नाही तुम्ही बोलले. माझ्याकडे हा शब्द नाही. मग हा सही कोणाची आहे? ग्रामपंचायत बाहेर म्हणलं त्यांनी. मॅडम बोलली माझ्याकडे आला नाही. एक मिनिट त्याला स्वतःला विचारा की तुम्ही राजीनामा दिला मॅडम की बोलले नाही. माझ्याकडे आलाच नाही. त्यांची हा जेव्हा राजीनामा पत्र आला, हा हा जेव्हा त्याचं पत्र आलं त्या दिवशी 6:07 ला आमची कलेक्टर मॅडमनी VC लावली होती. ठीक आहे. त्यांच्या ऑफिस आम्ही तिकडे होते. मला केतनचा फोन आला की मॅडम असं आलंय. मी तेव्हा केतनला बोलली कुठे आलं? तर बोलते OC आम्ही दिले. म्हटले ठीक आहे. परंतु दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी दुपारी मी आली, पण त्या दिवशी काहीतरी पाण्याचा प्रॉब्लेम, अगं खूप त्या दिवशी पाऊस होता म्हणून पुन्हा कलेक्टर मॅडमने आम्हाला तिकडेच थांबवलं. आणि त्या दुसऱ्या दिवशी मी सकाळीच आली आणि मॅडम म्हणजे मी त्यांना कळवलं की हा सदरचा राजीनामा ग्रामपंचायतीला देता येत नाही, हा सदरचा राजीनामा पुढे पाठवण्यात यावा. म्हणजे गट विकास अधिकारी त्यांना पत्र दिलेलं आहे असं मी बोलली होती. तुम्हाला त्या मीटिंगमध्ये तुमच्या त्या गोंधळामध्ये तुम्हाला आवाज आला नसेल. हे 6:07 गोष्ट 7 ला येऊन मी ठीक आहे मान्य. बोलली बरं नाही. बरं झालं. बरं ठीक आहे. आता पुढे काय करणार आता तुम्ही? नाही मग थांबा ना. मग अर्ज कोणाकडे दिला यांनी? आता मी कोणाला म्हणजे मी काय कळवलं त्यांना की मान्य गट विकास अधिकारी यांच्याकडे राजीनामा स्वीकारला जाईल. आपल्याकडे ग्रामपंचायतीकडे नाही. पुढची प्रोसेस त्यांची आहे ती आपल्याला तुम्ही माहिती. त्याच्यावरती ठप्पा सही कशी मारून द्याल? अर्ज आता ग्रामस्थांनी कोणीही दिलं तरी आपण त्याला हे देतोच ना, पोच देतो ना आपल्याला. मग त्या दिवशी मॅडम तुम्ही बोलले आलंच नाही माझ्याकडे. जाऊ दे विषय. मग पुढे प्रोसेस काय केली? सविस्तर बोलतो हो ना, प्रोसेस काय केली मॅडमनी पुढे? मॅडम नाही प्रोसेस करू शकत. नाही त्यांनी पुढे दिला की नाही? ते कसे देतील? त्यांनी फक्त इकडे त्यांनी दिला का नाही? सरपंच मॅडमनी पुढे दिला का नाही त्यांनी सांगावा. ह्या एका राजीनाम्यामुळे आज पेपरला लोक उडवला तो राजीनामा. गावची इज्जत गेली का नाही? आणि बदनामी म्हणून यांनी आपल्या ग्रामस्थावर केस पण केली.
की ग्रामस्थ बदनामी करतात पेपरामध्ये. त्यांच्या मुलावर केस केली त्या राजीनामामुळे. राजीनामा तुम्ही देणार, तुम्ही लीक करणार ना, कोणी काय बोलल्यावर तुम्ही त्यांच्यावर पोलीस कंप्लेंट करणार, हे योग्य नाही सरपंच मॅडम. हा, तुम्ही स्वतः वाचा काय लिहिलं होता. एक मिनिट थांब. तुम्ही केस कोणावर करा ज्याने ग्रुपवर टाकला तुमचा राजीनामा, ज्या व्यक्तीने त्याने बदनामी केली तुमची ग्रुपवर टाकून, त्याच्यावर तुम्ही केस केली का नाही? मग यांच्या मुलावर का केस केली? कोणी टाकलेला? सुयोगने टाकलेला. सुयोगने. बघा मॅडम, या एका राजीनाम्यामुळे किती पेपरमध्ये हा राजीनामा जाहीर झाला. कोणाची इज्जत गेली? गावकऱ्यांची गेली ना. त्यांचा गावची सरपंच, आधीच गावचं नाव ग्राउंडच्या ह्याच्यात खराब आहे. त्यात तुम्ही राजीनामा का दिला? कोण पण बोलणार आहे. त्या ग्रुपमध्ये लगे ऍड होऊन बोलतो की या विषयासाठी मॅडमने राजीनामा दिला, असे गावात सांगतात बहुतेक. की गावात तुम्हाला जर हे राजीनामा द्यायचाच नव्हता तर तुम्ही ग्रामपंचायतला काय केलं? नाही केलं तर केलं. गावच्या ग्रुपवर पण त्यांनी धनसारखं ग्रुपवर जाहिरात केलं तर गावातल्या मुलांची चुकी आहे. ज्यांनी केलं त्याच्यावर मॅडमने गुन्हा दाखल केला पाहिजे. तू का केला आम्हाला न विचारता? कोण पण बोलणार आहे, यावर चर्चा करेलच. म्हणजे गावाला वेठीच पकडणार आहेत का या गोष्टीसाठी लहान लहान? आणि नसेल, समजा नसेल केला का आज गुन्हा लागला तर तुम्ही आता करा त्याच्यावरती असं. हा. लक्ष्मणराव मॅडमने कंप्लेंट टाकली. पोलीस काय कंप्लेंट. बोलतो, एक मुलगा तो पोलीस कंप्लेंट त्याच्यावरती करा तुम्ही ग्रामपंचायत. त्याच्या जॉबसाठी प्रॉब्लेम नाही होणार उद्याला. ठीक आहे, त्याने केलं, तो बोलला, काही बोलला असेल, त्यांनी त्याला समज दिली पाहिजे होती, त्याच्या वडिलाला जाऊन भेटलं पाहिजे होतं. उद्या परत त्या मुलाची नोकरीसाठी सवय नाही येणार. नाही, म्हणून मी काय म्हणते, म्हणजे सगळ्यांनीच आपण आहे ना, गाव शेवटी आपलंच आहे. हा, मग. सरपंच असू दे किंवा ग्रामस्थ. त्याच्यात वरनं त्या जाहिरातीमध्ये काय लिहिलं? काही सदस्य आणि काही ग्रामस्थ. ग्रामपंचायतचे सदस्य आणि काही ग्रामस्थ. मग तुमच्यातले कोण सदस्य त्यांना काम नाही करून देत? ते नावं टाकायला पाहिजे होती ना मॅडम, त्यांनी टाकलं हे चुकीचं आहे ना. आता नाव कोणाचं सदस्य आहे, याचे सदस्य कोण आहेत काम नाही करून देत. प्रत्येक काम हे आपल्या गावचं आहे. ही सदस्यांनी कोणतं काम थांबवलं आजपर्यंत? काम झाल्यानंतर त्याचं विचारलं त्याचं इन्स्ट्रुमेंट काय आहे? त्याचा अधिकार नाही तुमचा विचारण्याचा. आम्ही गुजरासारखे नाही, उलट प्रत्येकाला चांगली कळलं का? तुम्ही बघितलं पण नसतील. आमचा अधिकार आहे ना मॅडम तुम्हाला काय विचारण्याचा प्रश्न? गावात काही चुकीचं काम झालं तर आम्ही विचारू नाही शकत तुम्हाला. हा, मग कोणत्या गोष्टीत विचारलं? आता काय झालंय, खूप सोशल मीडिया, आता म्हणजे पूर्वी पण होती ग्रामसभा, आता पण आहे, पण आता कसं सोशल मीडियावरती खूप प्रसिद्ध होतं, व्हायरल होतं. आणि ठीक आहे, तुमचं विचारण्याचं काही कर्तव्य आहे, ते पण कसं शांततेने समजून, कोणाला त्रास न होता किंवा प्रेमाने बोललं तर ठीक आहे. म्हणजे एकदम असं वाद किंवा हे- नाही, बरोबर. आम्हाला समजून तुम्ही काम करतच नाही, तुम्ही आता तुम्हाला काय माहिती? तुमच्या समोर कुटुंब होते, मी एक महिना अरे यांनी केस नाही करायला पाहिजे होती ना पोरावर. त्याच्यावर पण सभासद बोलायचं. मग बोलायला पुढे मॅडम आता जरा त्यांनी स्पष्टीकरण दे काय राजीनामा झाला. सरपंच मॅडम, त्यांनी फक्त स्पष्टीकरण द्या की मी राजीनामा दिलेला, ती माझी चुकी होती काय, त्यांनी त्यांच्या तोंडातून बोलावं पाहिजे. स्पष्टीकरण राजीनामाचं. मॅडम, तुम्ही का राजीनामा दिलेला आहे? गावकऱ्यांना तर विचारायचं आहे तुम्हाला आणि हा. जाणून घ्यायचं आहे आम्हाला सगळ्यांना. हो बस. आजपर्यंत तुम्हाला कोणत्या गोष्टी त्रास दिलाय कामात? कोणत्याच गोष्टी फक्त तुम्हाला शाळेत जाऊन आम्ही अडवलं का अडवलं? इकडे गावातली वयस्कर लोक बसत होती म्हणून आम्ही त्या कामाला हरकत घातलेली. ते पुढे होऊ शकत होतं. ठीक आहे, आम्हाला ऐका मॅडम, राजन घरात नाही आम्हाला हे केलं. आजपर्यंत त्या मॅडमला जाऊन विचारा शाळेतला, त्यांना उद्या पण कपाट उचलायची असते ना. आमची सर्व पोरं जाऊन त्यांना मदत करतात, साफसफाई करून लागतात. सांगितल्यावर मॅडमला बोलवायचे. मॅडम, शाळेची कधी कंप्लेंट आलेली नव्हती, पण शाळेची कधीच कंप्लेंट आलेली. हे रिझल्ट पर्यंत मॅडम आल्या, त्यांना मदत आम्ही करतो कोणत्याही गोष्टीची. कधीच नाही आलेलं. आता तिकडे आमचा प्रॉब्लेम झालाय, ती मॅडम शेवटी कोणाला आमच्या मुलांजवळ झाली ना.